कांदे मोठे झाले ना. किती हाफ टीस्पून मसाला, लाल मसाला टाकलाय साईडने. साईडच्या काय फ्राईड राईसला कांदा मी कापून दिलाय साहिलला. मस्त मसाला चांगला मिक्स केलाय. आता भात काढून ठेवलाय साहिलने. गॅस आता लावला तू? गॅस पहिला का नाही लावला? अच्छा, साहिलची स्पेशल आहे ते, मध्ये मध्ये गॅस बंद करतो तू अकॉर्डिंग टू ही स्टाईल. साहिल स्पेशल भात फ्राय. तर आता साहिल राईस टाकतोय मस्तपैकी. तर आता मस्त भात परतवतोय. तेलामध्ये कांदा भाजला त्याने लालसर. नंतर 1 चमचा मसाला टाकला आणि त्याच्यामध्ये आता राईस टाकून चांगला फ्राईड राईस साहिल स्पेशल. आता कोथिंबीर त्यांनी काढून ठेवली बघा, दाखवते. मीच कट करून दिले, तो कंटाळलाय. आता मी त्याला हेल्प करायला आलोय विथ कॅमेरा पर्सन साहिल पप्पा. वास येतोय का मित्रांनो? मला तर वास आलाय. तुमचं वास येतोय की नाही आयडिया नाही, पण मला चांगला वास आलाय. आता गरम गरम खाणारे काय आमचे मेकिंग नाईस. प्रोसिजर इज सिम्पल अँड टेस्टी. गॅस फास्ट आहे तर बारीक केलाय, बंदच केलाय सरांनी गॅस. सांभाळून दोन्ही हाताने बघा. एकदम पकड काढूया. आता साहिल होतोय त्याच्या ताटामध्ये. कोथिंबीर कधी टाकणार? अच्छा, अंड्यासाठी आहे का? आता मित्रांनो साहिल आता अंडा पण बनवणार आहे. भात काय विथ अंडा पोळी ना. बघूया. मी साहिलला एग आणून देतो, तोपर्यंत मी कॅमेरा. मित्रांनो 2 अंडे आणून ठेवले आहेत साहिलसाठी. ही पडेल, हे इथे ठेवू. खूप अडचण झाली किचनमध्ये. हे आता खाली ठेवले. मी धुवून देतो. तर मित्रांनो मी साहिलला तवा धुवून दिलाय. साहिल अंडी फोडतोय. साहिलला कंटाळा आला की अंड्याची पोळी फटाफट करतो जेवणाबरोबर. हे लागेल का? ही अडचण काढून ठेव. अडचण खूप आहे, मी अडचण काढतो त्याची. कुठला मसाला रे? काय ऑरिगॅनो? काय इंडियन नाही वाटतं. आता टोसिन ओरिगॅनो काय नवीनच मसाला आहे. तर मित्रांनो मला बोलता येत नाही. ओरिगॅनो मसाला आता टाकला का तू त्याच्यात? हे बघा याच्यात टाकलंय. त्याला फेटणार आहे तो. आता इथे त्याने तेल टाकलंय तव्यावर. फुलपत्ता घेतलं का? हा, पुसून घे. ते बघ ते त्याला येलो ना. ते येलो आहे ना? रेड सॉरी, रेड आहे ना ते. तर मित्रांनो तेल गरम होत आहे. साहिलने टाकले अंडे. 2 अंड्याची पोळी. ऑरिगॅनो काय? ऑरिगॅनो अच्छा वर टाकले काय? आता ऑरिगॅनो पुरण काय? ऑरिगॅनो.
आता तो पोळीवर मी कापलेली कोरिअंडर टाकतोय, कोथिंबीर टाकतोय. बघा डिझायनेबल अंडा बनवलं साईलने, छान वाटतं. बघ साईल तर सुंदर दिसतं. सी युअर डिश. पण बनवतोच वेगळा. बरं, साईल एकदम त्याची पद्धतच बनवायची वेगळी. आपण बनवतोच वेगळे. त्याचं ते पंचिंग लाईन आहे. आय एम डिफरंट. ते बघा कोणाला पण आवडेल असं डिझायनेबल का आहे. एग पोळी, अंड्याची पोळी बघा. साईलची पोळी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंट करून सांगा. बघा आता मस्त इझिली परतवेल साईल. क्लासिक टर्न विल बी देअर नाव. सी मस्त. वाव, बघा गोल गोल चपाती गोल असते ना तशी अंड्याची पोळी गोल केली. सुपर. मग क्लासिकल गोल बन. साईडचा व्हिडिओ तुला आवडेल. स्टाईलच वेगळी असते. आपली स्टाईल ही डिफरंट आहे. आपल्याला बनवायला खायला नाही बनव, आपण डिझाईनला डिझाईन बिकॉज ही इज अ ग्राफिक डिझायनर ना. टेस्ट चांगलं दिसायला पाहिजे मला. ऐकलं मित्रांनो, असं टेस्ट तर ठीक आहे पण दिसायला पण प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे. आणि ही इज राईट, बरोबर आहे. त्याचं बघितलं असं कळलं पाहिजे की ही म्हणजे डिफरंट आहे. बघा ना और का बघा मित्रांनो, बघा मसाला आहे. मला बोलता येत नाही. ओरेगानो, व्हॉट इज दिस? सीझनिंग आईच्या. ओरिगेनो सीझनिंग टाकले. ओरेगानो सीझनिंग टाकले. कोरिअंडर टाकले ना. कोरिअंडर टाकलं. मस्त वास आले. साईल मस्त. आता हे काय आहे मध्ये मध्ये कट त्याच्यासाठी असतात. हवा असते का त्याच्यामध्ये? अच्छा. पोट पडतो. हा, जसं मच्छी फिशचं पोट पडतो तसं पोट पडतो. हे मस्त वाटतं. कलर शुभ खूप मी याच्यावर आहे. तुम्ही मस्त दिसते साईड. केवढं चांगलं दिसतं. माझा अंदाज वेगळा. कलरफुल आहे, कलरफुल. स्टाईल वेगळी असते. आपण लांबून असं करतो आवडून. आणि डिशवर टावताना पण ठेवा, म्हणजे डिशवर थांब जागा नसतो तिकडेच तो कॅमेरा आणू नको. तुला सांगतो कधी आणायचं. थोडंसं गरम होते. बघून खावंसं वाटतं रे. फ्राईड राईस विथ एग ऑमलेट. मित्रांनो बघा, आज साहिल ऑफिसवरून आलाय. आज त्याला वाटतं की भात फ्राय करावं, फ्राईड राईस करायचं आणि अंड्याची ऑमलेट करायचं. तर त्याने स्वतः ऑमलेट बनवलं. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय. तर पण एक आहे, तो जेव्हा बनवतो ना तेव्हा किचन खूप मेस होतं, अक्षरशः गोंधळ असतो. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. जेव्हा तो काही किचनवर काही बनवेल, अंड बनवेल किंवा भात फ्राय करेल, तर असा गोंधळ असतो किचनमध्ये. आणि हे आवडताना नाकी न येतात आमचे. पण एक आहे, पण सुंदर बनवतो तो, क्लास बनवतो. आता ही बघा अडचण तुम्ही. तर एनिवे आता हे सगळं आम्हाला ऍडजस्ट करावंच लागेल. बघा तर मित्रांनो, साहिलचा फ्राईड राईस आणि ऑमलेट कसं बनवलं ते तुम्ही नक्की बघा आणि नक्की कमेंट करा. आणि या किचनबद्दल नक्की कमेंट करून सांगा. बघा, ब्युटिफुल किचन बाय साहिल.